नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात ओबीसी प्रवर्गातील क्रीमी लेअर संदर्भातील एका याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने केलेल्या महत्त्वपूर्ण टिप्पणीमुळे देशभरात आरक्षण व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने जर एखाद्या विद्यार्थ्याचे आईवडील उच्चपदस्थ सरकारी अधिकारी असून आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम असतील तर अशा कुटुंबांनी आरक्षणाचा लाभ स्वतःहून सोडण्याचा विचार करायला हवा असे मत व्यक्त केले. या विधानामुळे आरक्षणाचा मूळ हेतू सामाजिक न्याय आणि वंचित घटकांपर्यंत संधी पोहोचवण्याच्या उद्देशावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. सध्या ओबीसी प्रवर्गासाठी 27% आरक्षण असून त्यामध्ये क्रीमी लेअरचा नियम लागू आहे. वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या किंवा पालक उच्च पदांवर असलेल्या कुटुंबातील मुलांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही. दुसरीकडे अनुसूचित जाती आणि जमातींसाठी असलेले आरक्षण हे केवळ आर्थिक निकषांवर नसून सामाजिक भेदभाव आणि ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी दिले गेले आहे. मात्र या प्रवर्गांमध्येही प्रगत घटक वेगळे करून खऱ्या गरजूंपर्यंत आरक्षणाचे फायदे पोहोचवावेत का यावरही आता चर्चा वाढताना दिसत आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या EWS आरक्षणात केवळ आर्थिक स्थिती हा निकष मानला जातो. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेली चिंता अशी आहे की एका पिढीने शिक्षण आणि आरक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधल्यानंतरही पुढील पिढ्यांनी सतत त्याच सवलतींचा लाभ घेत राहिल्यास समाजातील तळागाळातील वंचित घटक मागेच राहतील. त्यामुळे आरक्षण व्यवस्थेत संतुलन राखून खऱ्या गरजूंपर्यंत न्याय पोहोचवणे आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे. सामाजिक न्यायाचा खरा अर्थ म्हणजे संधींचे समान वाटप आणि सक्षम घटकांनी अधिक गरजूंसाठी मार्ग मोकळा करून देणे हा संदेश या चर्चेतून समोर येत आहे.